एकूण 23,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजाचे 23 गुट्टू विक्री करणारे 2 इसम ताब्यात. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2ची कामगिरी. दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांत हा सण साजरा करण्यात येणार आहे. सदर काळात मोठ्या प्रमाणात पतंग उडविण्यात येतात. त्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यात येतो. सदर मांजामुळे प्राणी, पशु, पक्षी व मानवी जीवितास धोका निर्माण होऊन जीवघेणे अपघात होतात. त्यामुळे सदर नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर इसमांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तालयाकडून मिळाले असता नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 नाशिक शहरकडील नेमणुकीचे पोलीस हवालदार संजय सानप यांना मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे मुरारीनगर येथील श्री सा अव्हेन्यू अपार्टमेंटच्या आडोशाला मोकळ्या सार्वजनिक जागी 2 इसम बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करत आहे कळताच सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2चे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोडी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, संजय सानप, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, किरण अहिरराव, प्रवीण वानखेडे अशांनी सापळा लावून शिताफीने नायलॉन मांजा विक्री करणारे इसम यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव करण श्रीराम शेलार वय 20 वर्ष, अभिषेक राजेश राजभोज वय 24 वर्ष असे सांगितले. त्यांचे कब्जात एकूण 23,000 रुपये किमतीचे मोनोफिल गोल्ड कंपनीची नायलॉन मांजा असलेले 23 गुट्टू हस्तगत केलेले असून त्यांचे विरुद्ध पोलीस हवालदार संजय सानप यांनी अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.